बुद्धाय श्रद्धा बुद्धी संपन्न शील संपन्न आपण सर्वच उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती खूप खूप मंगलकामना, खूप खूप आशीर्वाद. आज परत एका धर्मचर्चेला आपण सुरुवात करूया. आजच्या धर्मचर्चेचा विषय आहे महिन्याचे 4 उपोषत प्रत्येकाने केलेच पाहिजे का? वास्तविकता हा जो आजचा विषय आहे, या विषयाचं प्रमुख कारण म्हणजे गेल्या 2-3 दिवसाच्या पूर्वी काही उपासक उपासिकांनी यावर असा प्रश्न केला की प्रत्येकच उपासक उपासिकांनी हे जे 4 उपोषत महिन्याचे पडतात, पौर्णिमा, अमावस्या आणि 2 अष्टम्या, हे प्रत्येकानेच करायला हवे का? या प्रश्नाचं निवारण म्हणूनच आजचा हा धर्मचर्चेचा विषय मी निवडला. उपोषत करणं ही भगवान बुद्धाच्या काळापासून आलेली ही महान अशी परंपरा आहे. या उपोषताचे लाभही अनगिनत होतात, अनंत लाभ होतात. परंतु उपोषत करत असताना नेहमी हा विचार करायला पाहिजे, काळ आणि वेळ, परिस्थिती, आपलं आरोग्य, आपली कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या, ह्या समग्र लक्षात घेऊन आपण ते उपोषत पालन आपल्या क्षमतेनुसार करायला पाहिजे. म्हणजे मनामध्ये उपोषताच्या विषयी कुठला भ्रम उत्पन्न व्हायला नको किंवा कुठली शंका उत्पन्न व्हायला नको. कारण समजा कधी कधी एखाद्या वेळेस तुमची तब्येत ठीक नसेल, तुमचं आरोग्य ठीक नसेल. आरोग्य ठीक नसताना समजा उपोषताचा दिवस आला आणि अशा आरोग्यामध्ये जसं तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल की तुम्हाला असा आहार ग्रहण केलाच पाहिजे, कारण तुम्हाला औषधं घ्यायची आहेत. जर असं डॉक्टरांनी सांगितलं आणि तुमचं आरोग्य सुदृढ नसेल आणि अशा मनस्थितीमध्ये तुम्ही हा जर विचार करत असेल की आजचा उपोषताचा दिवस आहे, एकदाच भोजन करावं लागेल आणि या औषधाला घेण्यासाठी मी 2-3 वेळा जर भोजन केलं, आहार जर घेतला, जेवण केलं, तर माझं आजचं जे उपोषत आहे खंडित होणार, अशी शंका जेव्हा मनामध्ये उत्पन्न होते, तर हे एक प्रकारे आपल्या मानसिकतेसाठी, आपल्या आरोग्यासाठी हे ठीक नाही. आणि म्हणूनच भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे की काळ, वेळ, परिस्थिती, कर्तव्य, आरोग्य, या सर्व गोष्टीचा सारासार विचार लक्षात घेऊन आपण आपली जे काही उपोषत आहे किंवा जे काही धर्मकार्य आहे किंवा आणखीन जे कार्य आहे ती आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मध्यम मार्गावर स्वतःला आरूढ करत असताना ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात जर घेतल्या, तर परिस्थितीनुसार, प्रसंगानुसार तुमच्या मनामध्ये धर्माविषयी, उपोषताच्या विषयी कुठल्याही प्रकारच्या शंका उत्पन्न होणार नाहीत.
आता तुमच्यासमोर परिस्थिती अशी आहे की तुमचं आरोग्य ठीक नाही आहे, तुमची तब्येत ठीक नाही आहे. डॉक्टर तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला अशा प्रकारचा आहार घ्यावा लागणार आहे, तुम्हाला अशा प्रकारचे औषध घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही जर हा विचार करत जर असाल की आजचा उपवासाचा दिवस आहे आणि मला 2-3 वेळा हे औषध घेण्यासाठी आहार घ्यावा लागेल, माझं शील खंडित होईल, माझं उपवास खंडित आहे, तर हे एक प्रकारची धर्माच्या माध्यमातून बुद्धवाणीमध्ये विचिकित्सा आहे. आणि ही विचिकित्सा काही एक फायद्याची नाही, ती आपलं नुकसानच करते. कारण मनाची स्वच्छता, मनाची प्रसन्नता, मनाची शुद्धता, मन निर्विकार करणे हा उपवास करण्याचा ध्येय असतो, आपला मार्ग तो असतो. उपवासाच्या निमित्ताने आपली जीवनचर्या, आपलं शील समाधी प्रज्ञा हे काया वाचा मनाची कर्म सगळ्या प्रकारची निर्विकार राहावीत, या अनुषंगाने आपण व्यावहारिक दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने उपवासाचं पालन करत असतो. म्हणून प्रसंग जर असा उत्पन्न जर झाला, तुमची तब्येत ठीक नसेल, तुमचं आरोग्य ठीक नसेल, तुम्हाला औषधं घ्यायची जर असेल आणि त्या दिवशी उपवासाचा दिवस असेल आणि जर औषध पचविण्यासाठी घेण्यासाठी जर तुम्ही डॉक्टरांनी सांगितल्यानुसार 1-2 वेळा तुम्हाला आहार घ्यावा लागत असेल, भोजन घ्यावं लागत असेल, तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दूषित भाव नाही. इथं आहार ग्रहण करण्यामागचा तुमचा जो उद्देश आहे केवळ औषधाला पचविण्यासाठी, शरीराला सुदृढ करण्यासाठी, शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आहार घेत आहात. म्हणजे हे आहार घेत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही किंवा तुमच्या उपवासामध्ये कुठल्याही प्रकारचं खंडन होत नाही. जरी तुम्ही ते आहार घेत आहात, पण ते आहार घेण्यामागची चेतना तुमची समस्थितीमध्ये आहे, समतेमध्ये आहेत, उपेक्षेमध्ये तुम्ही आहात, तर त्यामुळे कुठल्याही प्रकारचा दोष तुम्हाला लागणार नाही. आणि म्हणून उपवास करत असताना प्रत्येकानेच उपवासाचं पालन, हे 4ही उपवासाचं पालन करायलाच पाहिजे का, हा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो, तर भगवान बुद्धाच्या वचनानुसार भगवान बुद्ध म्हणतात, जर शक्य जर तुम्हाला झालं, तुमचं शरीर तुम्हाला परिपूर्ण साथ देत जर असेल, तर तुम्ही निरंतर 4ही उपवास तुम्ही करायला पाहिजे. पण अशा काही कारणास्तव एखादं तुमचं उपवास होत नसेल किंवा खंडित जर होत असेल किंवा काही कारणास्तव ते उपवास पालन तुम्ही करू शकत जर नसाल, तर तो एक प्रकारे मनातील जी शंका आहे तो शंका दूर करून त्या ठिकाणी आपण उपेक्षित राहायला पाहिजे. हो, आज मी उपवासाचं पालन किंवा उपवासाला ग्रहण करू शकत नाही, कारण माझं हे कर्तव्य आहे, हे कर्तव्य प्रमुख आहे. आणि हे करत असताना, जेव्हा तुम्ही कर्तव्य करत असताना जर तुम्ही धर्माचं असं योग्य चिंतन मनन करत जर असाल, तुमचा भाव मनाचा निर्विकार जर असेल, निष्कलंक आणि पवित्र जर असेल, तुमच्या काया वाचा मनाची कर्माच्या प्रती तुम्ही सावधान जर असेल, तर तुम्ही त्या दिवशी उपवास ग्रहण केलं काय, नाही केलं काय, तर सुद्धा स्वाभाविकरित्या तुमच्याकडनं जेवढं शिलाचं पालन व्हायला पाहिजे ते शिलाचं पालन होतच. जेवढा तुमच्याकडनं एक प्रकारे सावधानतेच्या माध्यमातून तुम्ही सजग राहता, सावधान राहता, अलर्ट राहता, स्मृतीपूर्वक राहता, योग्य धर्माचं चिंतन मनन करता, तर त्यावेळेस तुमच्याकडनं स्वाभाविकरित्या एक प्रकारे कुशल चित्ताची एकाग्रता साधन जी आहे ती तुमच्याकडनं साधली जातेच. जे चांगलं आणि वाईट आहे त्यामधला जो फरक आहे हे तुम्ही चांगल्या प्रकारे प्रज्ञेपूर्वक तुम्हाला तो समजत जर आहे, तर याच्यामधूनही कुठल्या प्रकारचं आपलं नुकसान होत नाही. म्हणून उपवासाचं पालन करत असताना काळ, वेळ आणि परिस्थिती हे लक्षात घेऊन आपण ते करायला पाहिजे. आणि काही गोष्टीनुसार किंवा काही कर्तव्यानुसार जर एखाद्या शिलाचं खंडन होत असेल किंवा ते तुम्ही पाळू शकत नसेल, तर सुद्धा एखादं शील तुमचं त्या दिवशी कमी होऊ शकतं पाळण्यामध्ये. परंतु ते कर्तव्याच्या प्रतीने त्या दिवशी त्या शिलाच्या प्रती तुम्ही उपेक्षित जर असाल, कुठल्याही प्रकारची शंका कुशंका मनामध्ये जर नसेल, धर्माच्या चिंतनाच्या प्रती तुमची स्मृती चांगल्या प्रकारे जागृत जर असेल, शुद्ध आणि पवित्र चित्ताने तुम्ही सगळी तुमची जी कर्तव्य ते जर पूर्ण जर करत जर असाल,
समस्थितीमध्ये तुमचं चित्त हे तुम्ही ठेवत जर असाल तर एक प्रकारे जसे एखादी उपासिका जरी 8 शील ग्रहण करते, परंतु जर ते 8 शील ग्रहण केल्यानंतरही जर अहंकार उत्पन्न होत असेल की नाही मी आज 8 शीलाचं पालन केलं म्हणजे मी इतरांपेक्षा खूप श्रेष्ठ आहे, माझं अशा शीलाचं मी खंडन केलं नाही, म्हणजे एक प्रकारे कधी कधी ते शीलाचं पालन करत असताना, उपवासाचं पालन करत असताना, जे शील ग्रहण करत असताना जर एखाद्या उपासक उपासिकाच्या चित्तामध्ये उपवास करण्यामागचा भाव जो आहे हा अहंकारामध्ये परावर्तित जर होत असेल तर ते काही एक फायद्याचं होत नाही, त्यामधून कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाही. आणि एखाद्या उपासक उपासकाने काही कारणास्तव 8 शीलाला ग्रहण केलं नसेल, एखादं शील खंडितही होत असेल काही कर्तव्यानुसार, पण अहंकार कुठल्याही प्रकारचा चित्तामध्ये जर उत्पन्न होत जर नसेल, चित्त निर्विकार जर ते उपासक आणि उपासिका ठेवू शकत जर असेल तर ते एका अर्थानं आध्यात्मिक दृष्टीने ते स्वाभाविकरित्या उपवासाचं पालन केलं जातं. म्हणून उपवास करत असताना हे जी एक प्रकारे मधामधली जी एक प्रकारे शृंखला आहे, भ्रमाची शृंखला आहे, विचिकित्सेची शृंखला आहे, शंका कुशंकाची शृंखला आहे, कर्तव्य किंवा आणखीन काही जबाबदारीची जी काही शृंखला आहे, हे तुम्हाला वेळेनुसार परिस्थितीनुसार लक्षात घेता आली पाहिजे. मनाला किंवा शरीराला विनाकारण कुठल्याही प्रकारचा ताणतणाव न देता सरळ आणि स्वाभाविक दृष्टीने शरीर आणि मन हे निरोगी राहण्यासाठी धर्माच्या चिंतनामध्ये तुम्ही जर चांगल्या प्रकारे स्वतःला रत जर ठेवलं तर तुमची आध्यात्मिक प्रगती आणि व्यावहारिक प्रगतीही होत राहते आणि तुमचं शरीर आणि मनही सुद्धा निरोगी राहायला बऱ्याचपैकी मदत होते. म्हणून उपवास हे प्रत्येकानेच करायला पाहिजे का, चारही उपवास प्रत्येकानेच करायला पाहिजे का, हे जे प्रश्न आहे हे त्या व्यक्तीच्या त्या उपासिकाच्या काळ वेळेनुसार, त्यांच्या जबाबदाऱ्यानुसार, त्यांच्या कर्तव्यावर ते डिपेंड करते. कारण प्रत्येकाची चर्या, प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाची परिस्थिती, प्रत्येकाच्या अडीअडचणी हे वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येकाच्या हे सगळ्या प्रकारचे कर्मधातू, कर्मसंस्कार किंवा कर्तव्य हे जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असल्यामुळे प्रत्येकालाच ते कधी कधी काही गोष्टी एकसारख्या शक्य होऊ शकणार नाहीत. म्हणून ही जी आहे जसा प्रश्न उत्पन्न होत आहे की उपवास जे 4 आहे ते महिन्याचे हे प्रत्येकानेच त्याचं पालन करायला पाहिजे का, चारही उपवासाचं पालन करायला पाहिजे का, हा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो तर या प्रश्नाचं उत्तर त्या व्यक्तीवर डिपेंड करतं, त्या व्यक्तीच्या परिस्थितीवर डिपेंड करतं, त्या व्यक्तीच्या कर्तव्यावर डिपेंड करतं आणि त्या व्यक्तीच्या स्वभावावर डिपेंड करतं. काही कर्तव्यानुसार, काही महत्त्वाच्या जबाबदारीनुसार जर तुम्ही एखाद्या शीलाचं पालन करू शकलं नाही तर तिथं कुठलाही प्रकारचे दोष नाही. पण केवळ प्रमादामध्ये तुम्ही असाल, आळसामध्ये तुम्ही जर असाल, जबरदस्तीने जर जाऊ द्या काही करायचं घेण देणंच नाही असाच तुम्ही विचार जर करत असेल किंवा काय करायचं एवढं सगळं करू नका, खाणं पिणं मस्त हेच जीवन आहे असा एक प्रकारे मदमस्त होण्याचा किंवा तृष्णेमध्ये किंवा आसक्तीमध्ये रममान होण्याच्या विचाराने जर तुम्ही ते उपवास त्या दिवशी करत नसाल किंवा करू शकत नसाल तर एक प्रकारे तुमचा दोष ठरतो. कारण ते तुम्ही जाणून बुजून त्या गोष्टीला तुम्ही टाळल्या आणि जर तुम्ही त्या जाणून बुजून चांगल्या गोष्टीला टाळत जर असाल तर तिथं नुकसान तुमचं होणार आहे, ते इतरांचं नाही होणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे त्या प्रत्येक व्यक्तीकडे असतं की जे उपासक उपासिकांची जशी परिस्थिती असेल, ज्या पद्धतीनं ते स्वतःला हँडल करत असेल, जशी त्यांची जबाबदारी कर्तव्य असेल, दिनचर्या असेल, हे त्याच्यावर डिपेंड करते. पण खरंच तुमची शरीर प्रकृती चांगली असेल, तुमचं आरोग्य सुदृढ असेल तर तुम्ही ते मनापासून 4ही उपवास करायला पाहिजे. आणि जर शक्य जर नसेल, एखादं शील तुमचं तुम्ही पाळू शकत जर नसाल तर त्याविषयीचं सुद्धा तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा नैराश्यतेचा भाव तुम्ही उत्पन्न होऊ दिला नाही पाहिजे. तर स्वतःला समस्थितीमध्ये, स्वतःला मध्यस्थितीमध्ये ठेवण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे.
कुठल्याही प्रकारे त्या विषयाचा आपण पश्चाताप करायला नाही पाहिजे. मन हे पश्चातापामध्ये गुंतून नाही घ्यायला पाहिजे. मन हे निर्विकार, मोकळं आणि रिक्त आणि शंकेच्या ज्या भ्रमाच्या जाळ्यातून आपण म्हणतो, त्या शंकेच्या आणि भ्रमाच्या जाळ्यातून मनाला नितांतपणे आपण मुक्त ठेवला पाहिजे. आणि आपल्या क्षमतेनुसार आपण धर्माचं पालन करायला पाहिजे. ना की दुसरा करतो म्हणून मी नव्हे, तर माझ्या क्षमतेनुसार, माझ्या परिस्थितीनुसार जेवढं मला शक्य आहे, जेवढी माझी कुवत आहे, जेवढी माझी क्षमता आहे, त्या पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं आपापल्या पुण्याच्या बळानं ते आपण पालन करायला पाहिजे. मग ते उपोषणाचं पालन असो, पंचशिलाचं पालन असो, धर्माचं पालन असो, की दान धर्म असो, की पुण्यकर्म असो, की कुठलंही कर्म असो, ते आपापल्या शक्तीनुसार, आपापल्या परिस्थितीनुसार, आपापल्या क्षमतेनुसार आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःच्या जीवनाची एक प्रकारे कॉपी आपण दुसऱ्यासोबत नाही केली पाहिजे. आपल्या अनुभवातून आपण धर्म पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्यक्तिगत अनुभव आपल्याला आपले काय शिकवतात, व्यक्तिगत अनुभवातून आपल्याला धर्म काय शिकवतो, व्यक्तिगत अनुभवातून धर्माच्या प्रकारे आपल्याला कसा लाभ होतो, याचं सकारात्मक चिंतन करून आपण तसं पालन करायला पाहिजे. तर अशा प्रकारे आजचा जो विषय होता की प्रत्येकानंच महिन्याचे 4 उपवास होत आहे, प्रत्येकानंच पालन केलं पाहिजे का, 4ही उपवासाचं पालन केलं पाहिजे का, या प्रश्नाचं थोडंसं मी खंडन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आणि मला असं वाटते की या प्रश्नाचं तुमचं जे समाधान थोडंफार तरी नक्कीच झालं असेल असं शुभाशीष व्यक्त करते आणि इथेच विराम देते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्व सुखी हो.